हे असं आलं झालं पाहिजे बघा, नाही का? वा 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 वा. मीठ, धना पावडर, हळद, मिरची, घरकुल मसाला आणि कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, लसूण. काय करायचंय? हे मिक्सरला बारीक करायचंय आणि साधन सिंपल पद्धतीचं बनवा आणि खावा. डायरेक्ट मटण टाकायसाठी आता झणझणीत मटण करायचंय. आज डायरेक्ट टाकायला मसाला तयार आहे. मटण आणलंय, आता चिरून घेतो. बघा तयारी. आता मटण चिरून झालं, सगळं झालं. चूल पण पेटते बघा. आता फुकावं लागतंय. तेल टाकलंय. मंडळी, आज आपण डायरेक्ट मटण टाकणार आहे. डायरेक्ट टाकलं का नाही, कारण लहान मुलं आपल्याकडे नाही, ते मी एकटाच खायला आहे म्हणून डायरेक्ट टाकणार आहे. तिखट मीठ सगळं डायरेक्ट टाकणार. बघा कसं मस्त एकदम छान कडक भाजून द्यायचा, लाल होसतोर. आधी कांदा भाजायचा चांगला. कारभारीन काय करत नाही आज, नुसतं व्हिडिओ काढते माझा. टाकायचं आता तेलात. चांगलं तेल सुटोस्तर भाजायचं. थोडा थोडा लाल भाजत आलाय. ही खोबरं, अद्रक आणि लसूण एकत्र केला होता, ते आता आपण चांगलं परतून घ्यायचं. चांगलं परतायचं एकदम मस्त पैकी. हे एकदम मटण टाकलं का नाही तरी भारी येते आणि हे सगळं मटणात तिखट उतरतं. आता लहान मुलं असले का नाही मग तर नाही, मग बाळांना मिठाचं काढायसाठी आपल्याला तसं करावंच लागतं. जाळ लागतोय बरं का, पण वाऱ्याने जरा तकलीफ होती. स्वयंपाक करून करून कटाळा आला की बघा, ह्या का एकट्याची पार्टी अशी असते. आमची कारभारीन खात नाही ना, बाळ आहे तिला. आपण एकट्यानेच करायचं आणि खायचं. का आता कांदा भाजलाय बघा, लाल भाजलाय. आता कांदा आपण मटण टाकू. मसाला सगळा मसाला टाकून देत होता बनवलेला. लाल पावडर आहे थोडी टाकायची चवीसाठी. काय एवढा चटका खायचा बाया? अगं पोटभर जेवण जातं, खाणारालाच माहिती. एवढं उन्हात दरपडून सरपडून खायचं काय का कारण आहे का? आता तुम्हाला त्याची चवच नाही म्हणल्यावर तर काय करायचं? त्याची चव तुम्हाला काय करणार? बघा किती भारी टाकलंय बघा. बघा आता सगळं फोडणी टाकून झाली. तिखट हे डायरेक्ट टाकलंय सगळं. तेव्हा आता जरा थोडंसं पाणी टाकतो वर, म्हणजे पाणी सुटेल त्याला पाणी सुटेल. आतलं वर पाणी टाकल्याशिवाय आत पाणी सुटत नाही. आलंय असं वर पाणी टाकलं आत पाणी सुटतं बघा. मंद आचेवर घ्यायचं आपलं. आज जरा बाजरीची भाकर करतो आणि जेवण मस्त पैकी करतो. बाजरीचं पीठ नाही उगा बाजरीची भाकरी काय करत जाऊ नका. अरे देवा, चला ठीक आहे. भाकरीची ज्वारीची तर ज्वारीची, मग बाजरीची जर भाकर खाल्ली, जर मटण खाल्लं ना म्हणजे झोपायला रिकामा झाला. 2 तास झोपणार.
काम कोण करणार आहे? काम तर करतोय की एवढं काम करतोय म्हणून तर मटण खातोय. पाणी सुटलं बरं का आता. हे बघा पाणी सुटलं. हे का पाणी सुटलं ह्याला आता. हे असं आलं झालं पाहिजे बघा. हे का आता आपण झाकण काढून बघू आत काय झालंय ते. पाणी आहे वर. वा 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 वा, किती मस्त. आता थोडंसं पाणी टाकू आपण, म्हणजे शिजस्तोवर पाणी टाकायची गरजच नाही बघा. हे का किती छान झालंय. आता असंच ठेवायचं. वाफ जाऊन पाणी सुद्धा ह्याच्यातलं कमी होतं बरं का नाही टाकलं खाली तर. झालं गड्या आता जेवायला तयार आपलं. हे ताट झालं बघ तयार. गरम आहे जरा, बारक्या डिशीत पितो बरं का. लय गरम आहे. असा वास भारी येतोय बरं का. कसं झालंय? लय मस्त झालंय अगं. वाव. डायरेक्ट शिजलंय ना. डायरेक्ट शिजल्यामुळे हो ह्याच्यात पण आपल्याला तिखट उतरलंय. फुरका चांगलाच मारताय. मग आज आपल्याला आपल्या आवडीचं गावलंय.